खरीप हंगामावर अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी गुरुवारी नवापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये थेट शेताच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली। शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पिकांची स्थिती, लागवडीचे प्रमाण आणि भविष्यातील नियोजनाचा आढावा घेत आवश्यक मार्गदर्शनही केलं। यंदा खरीप हंगामाला 1.5 महिना उलटून सुद्धा तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्यानं पेरण्यांवर मोठा परिणाम झालाय। अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी आणि भात लागवड अपेक्षेपेक्षा कमी झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी रायंगण, सावरट, भरडू आणि भातवड या गावातील शेतांना भेट देऊन खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली। रायंगण येथील शेतकरी वेशा गावित यांच्या शेतात काटकर यांनी स्वतः उपस्थित राहून भात लागवडीचं काम पाहिलं। तसंच सोयाबीन, मका व ज्वारी पिकांसाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात वाढ होऊ शकते असं सांगत आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। सावरट येथे कृषी विभागामार्फत 25 शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या कापूस बियाण्यांपासून झालेल्या लागवडीची सुद्धा त्यांनी पाहणी केली। भरडू येथील शेतकरी शंकर गावित यांच्या जैविक पद्धतीनं लागवड केलेल्या कापूस पिकाची पाहणी करताना त्यांनी शेतात तयार करण्यात आलेल्या जैविक निविष्ठांचा वापर, त्याचे फायदे आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबींवर चर्चा केली। शंकर गावित यांनी जैविक शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होत असून पिकांची वाढ चांगली होत असल्याचा अनुभव यावेळी सांगितला। तालुक्यातील सध्याची पिकांची परिस्थिती समाधानकारक असल्याचे नमूद करताना सुभाष काटकर यांनी अल निनोच्या प्रभावामुळे पुढील काळात पावसाचा मोठा खंड पडल्यास आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी कृषी विभागानं तात्काळ उपाययोजना आणि कृती आराखडा तयार ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक सेवा वेळेत पोहोचवण्यावर भर देण्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। या पाहणी दौऱ्यावेळी तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, मंडळ कृषी अधिकारी पंकज कव्हाड, दिनकर तावडे, नितीन गांगुर्डे, उपकृषी अधिकारी राहुल शिरसाट, प्रशांत पाटील, प्रमोद पाटील, राजेश गावित उपस्थित होते। तसेच दौरा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी नितीन गावित, पंकज वसावे, वनिता गावित, दिनेश गावित, आकाश गावित, संतोष कोकणे आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत तांत्रिक मार्गदर्शन करणारा हा दौरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला असून बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची सक्रिय भूमिका अधोरेखित करणारा ठरला। आणि पहिलं पातं का गळतं तर आपलं त्यावेळेस नत्र चालूच असतं, त्यामुळे त्याला वाटतं अरे हे उगीच निघालंय, आता मालकाला नत्र देतं याचा अर्थ मालकाला फक्त वाढायलाच पाहिजे, बी तो वाढायला लागतो। हा एक भाग। दुसरा भाग, याच्यात हे कव्हर होण्यासाठी सगळ्यात चांगलं काय झालेलं आहे, हे अंतर कमी झाल्यामुळे जिथं तुमचे 2 फुटात एक झाड होतं आता इथं 2 फुटात 3 झाडं आली। बरोबर म्हणजे कॉम्पिटिशन इथं वाढली। कॉम्पिटिशन वाढल्यामुळं आपोआप अन्न घ्यायचं प्रमाण, कॉम्पिटिशन वाढली, त्यामुळं काय होतं की ह्याच्यातलं अन्न कमी घेतलं की ह्याला कॉम्पिटिशन झाली की ह्याच्या लक्षात येतं कुठलीही हे बघा की कुठलंही झाड निसर्गामध्ये त्याला जर ॲडव्हर्स, ज्याला जर अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली की ते लगेच फुल टाकत त्याला असं वाटतं आपण जगू का नाही, मग आपल्या पुढची पोरं तर जगली पाहिजे म्हणून तो लगेच फुल पुढची पिढी करायला लागतं। ही सिस्टीम असते ह्याच्यामध्ये। म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, 45 दिवसाची झालं की त्याला पूर्ण अन्न तोडून टाका थोडं 15 दिवसानं, बरोबर ते हे होतं। त्याचा परिणाम काय होतं, पहिलं पातं जर जगवलं तर ही वरची वाढ आहे ना ती थांबते। तुमच्या ह्या पिकामध्ये जर छातीच्या वर तुमचं जर जाणार असेल तर समजायचं तुमचं नियोजन चुकत चाललेलं आहे। छातीच्या वर वाढू द्यायचं नाही आणि वाढायच्या स्टेजला आला की त्याचं शेंडा काढायला मी तसंच करतो। हा एक भाग। आता दुसरा भाग दाटतं असं जे म्हणतो, दाटण्याचं कारण तुम्ही नीट पाहिलं का? ज्या फांद्या अशा आडव्यात जास्त चालतात त्याच्यामुळं दाटी वाढते आणि ज्या फांद्या अशा सूर्यप्रकाशाकडे चालतात त्या कमी दाट। ह्या आडव्या चालणाऱ्या फांद्याला त्याला बघितलं तर तुम्हाला हार्डली एखाद नाही तर दुसरं कोण दिसतं। बरोबर, ती असती गळफांदी, ती नसती फळफांदी। म्हणून त्याच्यातलं आहे ना, तुम्ही 28व्या ते 30व्या दिवशी लक्षात येतं की गळफांदी कुठली आणि फळफांदी कुठली। सूर्यप्रकाशाकडे चालणारी फांदी ही फळफांदीच असते, आडवी चालणारी फांदी ही सतत गळफांदी असते, काही कामाची नसते आपल्याला काटत। आमचं म्हणणं आहे ती गळफांदी जी आहे ना अशी जाऊन मग ती येते, अशा 4-4-5 फांद्या असतात गळफांद्या, आडव्या चालतात, त्या वर चालत नाहीत अशा।
तुमच्या लक्षात येईल. तुम्ही पहिल्या वर्षी प्रयोग करा, म्हणजे असं नाही मी म्हणत. बोंडे पाहिलेले आहे, पण खरंच त्याला 3 किंवा 4 बोंडे असतात. 3 पण नसतात, 2-3च असतात. हा, बस. ती चौथं नसतंच त्याला, हा. काही कामाचे नसतात. आणि ते असंच दिसतं, ते फांदी अशी पानं मोठी फार अशी जाड, ही अनवाढते असं वाटतं ही सगळ्यात चांगलं आहे. मग त्याला कटिंग करायचे का? हां, ते वाढूच द्यायचं नाही, त्याला हेच लागू द्यायचं नाही. 1-2 पाते लागलेले दिसले की ते निसर्गानं सांगितलंय सूर्याकडे वाढा. ते का आडवी वाढते? बरोबर. त्याला नुसतं खादाड असते, ती नुसती आडवी जायची असते, तिला पिकवायचं नसतं. ज्याला पिकवायचं ना ती बरोबर सूर्याकडे जातं, जे पिकवायचं नसतं त्याला बरोबर आडवं चालतं. मग मी जे बोंडे खराब होतात ना सांगताना, ते बोंडे तेच खराब होत असतील. कारण बोंडे मोठे असतात पण त्याच्यातून कापूस वेचणी होतच नाही, नुसतं सोडून जातं. तुम्हाला ना पण ह्या त्याच्याबद्दल माहिती ह्या असायला पाहिजे. शिंदखेड्याच्या जवळ आहे ना माळी म्हणून शेतकरी आहे, हा. हां, त्याचा नंबर देतो. हां, तो तुमच्यासारखाच खूप प्रयोगाचा शेतकरी आहे. तर त्याला आहे ना तुम्ही त्याला फोन करा की त्या म्हणावं असं असे साहेब येऊन गेलते, तुम्ही गेल्या वर्षी साहेबाला काय शिकवलं म्हणावं, मी त्यांच्याकडनं शिकलोय त्या शेतकऱ्याकडनं, आणि म्हणून मी तुम्हाला माळी, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय. दादा, मी एक शेतकरी बोलतो, नवापूर तालुक्यातून भरडू इथून. आमच्याकडे एक साहेब आले आहेत कपाशीबद्दल. काटकर साहेब नाशिकहून आले आहेत. तर कपाशीबद्दल जे फळफांदी आणि हे गळफांदीबद्दल माहिती देत आहेत. जी आडवी जाणारी फांदी असते त्याच्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? ही जी आडवी जाणारी ना, उंच वाढते ना ती, हा. ती उंच वाढते ना, ती एक जवळजवळ एका झाडाला 100% जे अन्नद्रव्य मिळतं जमिनीतून, हा. ती जी आडवी फांदी वाढते ना, हा. ती कमीत कमी 70% अन्नद्रव्य त्या 2 किंवा 3 त्या फांद्या असतात, गडफांद्या. हा. त्या अन्नद्रव्य खाल्ल्यामुळे ती जी फळफांदी, तिला जी बोंड लागणारी, हा. ती बोंड गळती होती. हा. हा. दोन्ही कडून जाते, म्हणजे 2-3 बोंड लागतात. जर कधी ती आपण गडफांदी काढली हा. तर तुमच्या शेतामध्ये जर ताकद राहिली तर 10 बोंड लागतात. बरोबर. राहिला विषय, त्या ज्या पाकड्या येणाऱ्या बोंडाला ज्या पाकड्या आहेत त्या हा. 5 पाकड्या येतील, आणि जर तुम्ही गडफांदी नाही काढली तर 3 पाकड्या येतील. बरोबर. आणि त्याच्यात जर कधी तुम्ही गडफांदी काढली, ती पाकडीमध्ये 9 सरकी राहील, हा. म्हणजे सरकी सुद्धा जाड राहील. हा. आणि जर काढली नाही तर सरकी सुद्धा बारीक राहील, आणि 3 किंवा 4 कापड्या येतील, म्हणजे उत्पादनात आपली घट होती. नाही. आणि शेतातून कट केला म्हणजे ती उंची कमी राहील. त्या खालच्या बोंडांना हवा लागेल, हा. आणि कमरे एवढं झाड राहिलं तर त्याला सगळी बोंड कमीत कमी एका फांदीला 6 बोंड धरली हा. तरी 10 ते 12 जर पाकड्या ठेवल्या फळफांद्या, हा. 60 बोंड एका झाडाला लागतात. अरे वा. पण ते गळफांदी ओळखायची कशी? गडफांदी बघा, खालून बुंद्यापासून ती 3-4 इंचवरती ती जो गडफांदी ती जाड असते, हा. आणि फळफांदी ही बारीक असते. हा. तिला 6 बोंड जरी लागली तरी ती बारीकच राहते, हा. 10 बोंड लागली तरी ती बारीकच राहते, आणि 4 जरी लागली तरी बारीक राहते. आणि ही जी फांदी गडफांदी, हा. ही साईडला असा जो शेंडा आहे झाडाचा, हा. त्या शेंडा बरोबरी करायचं काम ही गडफांदी करते. म्हणजे दोघं साईडनं, तिघं साईडनं, त्याच्या 3 फांद्या राहते, तिघं साईडनं ते सूर्यकिरण घेण्यासाठी वरती वाढतात. आपण त्याला उपफांदी पण म्हणू शकतो का ती का? हा, उपफांदी म्हणजे जी आता बघा 2 फांद्या आहेत, एक गडफांदी एक कडफांदी. हा. आता गडफांदीला उपफांद्या फुटतात, आणि त्या उपफांदीला 1-2 बोंड लागतात. पण ती उपफांदी आणि ती जी गडफांदी ती मोठी साईज झाल्यामुळे जी आपली मेन फळफांदी ना. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज शाहिरे, नवापूर.